दिवाळी स्पेशल अशी आपण भडंग बनवली बघा। ह्याला भडंग म्हणू शकता किंवा तुम्ही चिवडा सुद्धा म्हणू शकता। तरी झटपट अशी बनते बघा, एकदम कमीत कमी साहित्यामध्ये कमी तेल वापरून ही बनवलेली आहे। चला तर मग बनवूया आपण स्पेशल चिवडा। नमस्कार, अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय दिवाळी स्पेशल चिवडा। चिवडा बनवण्यासाठी बघा 1 किलो मुरमुरे घेतलेत मी, स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत। तर याच्यासाठी 1 किलो साठी बघा प्रमाण आपण 50 ग्रॅम मी डाळे घेतलेत आणि 100 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेत। इथं प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं पेस्ट करून घेतली बघा, आलं लसूण कोथिंबीर आणि 2 बेडगी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये। आता कढीपत्ता सुद्धा घेतलाय बघा, मस्तपैकी सुकवून घेतलाय मी, स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण कढईमध्ये तेल ठेवूया। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आपल्याला। आता याच्यामध्ये प्रथम आपण डाळे घालून घेऊया। डाळे भाजायला जास्त वेळ लागत नाही बघा, डाळे लगेच भाजून होतात। मस्तपैकी परतून घ्यायचे, लगेचच भाजून होतात। लगेच काढून घेऊया आपण। आता डाळे आपली मस्तपैकी भाजून झालेत आणि चिवडा ज्या पाटीत आपण काढून घेतलाय बघा चुरमुरे, त्याच्यामध्ये हे डाळे आपण घालून घ्यायचे। आता शेंगदाणे सुद्धा आपण घालून घेऊया बघा कढईमध्ये। तेही मस्तपैकी खरपूस अशी आपण आता तळून घेणार आहोत। इथं शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। शेंगदाणे सुद्धा भाजून झालेत आपले, तळून झालेत, तेही काढून घेऊया आपण। बघू शकताय तुम्ही, शेंगदाणे सुद्धा मी काढून घेतले। तशाच पद्धतीने आपल्याला आता कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता सगळा घालून घेऊया आणि गॅस एकदम फुल ठेवायचा आहे, म्हणजे मस्तपैकी कढीपत्ता आपल्याला कडक होईपर्यंत भाजायचा आहे। या तेलावरचे बुडबुडे कमी होतात बघा, तोपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता मस्तपैकी भाजून झालाय, आता आपण तोही काढून घेऊया। कढीपत्ता सुद्धा मी काढून घेतलाय। आता आपण सुक्का मसाला बनवूया। इथं बडीशेप घेतली 1 चमचा मी, तीळ घेतलंय बघा 2 चमचे तीळ घेतलीत मी, धणे पावडर घेतली 1 चमचा गच्च भरून घेतली। इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरले मी 1 चमचा गच्च भरून, हळद पाव चमचा घेतली, हिंगही पाव चमचा घालणार आहे मी, आमचूर पावडर सुद्धा घालणार आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये आणि याची आपल्याला मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक अशी पूड करून घ्यायची। आणि साखरेचा 1 चमचा घातलेला आहे शेवटी। साखर घालणं खूप गरजेचं आहे बघा, खूप छान लागते आपल्याला ही भडंग अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर। आता मिक्सरला मी बारीक करून घेते ते, तोपर्यंत आपण बघा आता तेलामध्ये पुढची आपण प्रक्रिया करायला सुरुवात करूया। तेल चांगलं कडकडीत गरम आहे आपण आपलं। 1 चमचा मोहरी घातली मी, 1 चमचा जिरं घातलंय, 1 चमचा तीळ घालून घेतलंय। हे चांगलं तडतडलं पाहिजे बघा। हे तडतडून झालं की मग आपण जी पेस्ट करून घेतली होती आलं लसूण आणि कोथिंबीरची, ती याच्यामध्ये घालून घ्यायची। याच्यामध्ये आधीच मी 1 चमचा मीठ घातलं होतं बघा, त्या चवीनुसारच आपल्याला पुढे मीठ वापरणार आहोत आपण। हे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला। हे परतून होतंय बघा, तोपर्यंत मसाला मी काढून घेतला मिक्सरमधून, सुक्का मसाला हा आपल्याला वरतून घालायचा आहे परत। आता बघा थोडीशी मी साखर याच्यामध्ये घातली आणि काळं मीठ घातलंय थोडंसं अर्धा चमचा। हे चांगलं परतून झालं की थोडासा कलर चेंज करायचा आपल्याला याचा। गॅस मोठाच ठेवलाय मी, बघू शकता तुम्ही, कलर थोडासा चेंज झालाय। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। सुके मसाले घालताना बघा गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि मगच आपल्याला मसाले घालायचे। आता पाव चमचा मी इथं हिंग घालून घेतलंय, धणेपूड घालून घेतली मी अर्धा चमचा, आणि हळद घातली 1 चमचा, आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट इथं घालून घेणार आहे मी। तुमच्या चवीनुसार इथं तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथं 3 ते 4 चमचे बेडगी मिरचीचं तिखट वापरले बघा। हे अजिबात तिखट नसतं, फक्त कलर येतो। आणि थोडासा मी साऊथ इंडियन मसाला सुद्धा याच्यामध्ये वापर करणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल। आता हे सगळे मसाले मस्तपैकी परतून घेऊया। गॅस आपला बंदच आहे बघा। आता आपण काय करूया, हे थोडंसं मिश्रण थंड करून घेऊया। गरम मध्ये कधीच मसाले घालायचे नाहीत बघा, नाहीतर ते करपू शकतात आणि कलर आपल्या चिवड्याला येत नाही। आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया। आता हे पूर्णपणे थंड झालंय बघा, आपण चिवड्याला लावायला सुरुवात करूया। आता आपण दोन ह्याच्यामध्ये मी चिवडा घेतलेला आहे बघा, चुरमुरे काढून घेतलेले आहेत 2 ताटामध्ये, म्हणजे लावणं सोपं पडेल आपल्याला।
आता तो थंड झालेला मसाला जो आहे ना तो एक एक चमचा गच्च भरून दोन्ही ताटामध्ये आपण घालून घेऊया. आणि हे मसाला थंड झालाय त्याच्यामुळे आपण हाताने सुद्धा लावू शकतो बघा, किंवा झाऱ्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही लावू शकता. पण मी हातानेच सगळा चोळून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. सगळा मसाला मी व्यवस्थित असा चोळून घेतलाय, बघू शकताय तुम्ही. मस्तपैकी कलर आलेला आपल्या भडंगला किंवा चिवड्याला. आता याच्यावरतून आपण जो सुक्का मसाला करून घेतला होता बघा, तो सुक्का मसाला आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया. वरतून घालून घ्यायचा आहे आपल्याला सुक्का मसाला सगळा. आणि हा सगळा मसाला मी वापरणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे आपला चिवडा एकदम मस्त असा लागतो बघा. थोडासा गोड, थोडासा आंबट, थोडासा तिखट असा लागतो. अगदी बाजारातून विकत आणतो ना तसाच हा चिवडा लागतो. ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा या दिवाळीला. सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करून हा चिवडा आपल्याला ठेवायचा आहे. कमीत कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपलाही हा चिवडा तयार झालेला आहे. अगदी जवळून सुद्धा बघू शकता तुम्ही. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.